मी सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात रंध नव्हता, पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले सुद्धा. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेव्हा ज्योतिबांनी मला या ठिकाणी मुलींना शिकवण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. मात्र मी होते अक्षरशत्रू. मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकविले आणि मलाही शिक्षणाची खूप हौस होती. मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले. पुण्यातील शाळेत मी शिकवण्यासाठी तयार झाले, पण समाजातील काही कर्मठ लोक यास विरोध करू लागले. मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत पाठवतच नव्हते. पण मी शाळेला जात असताना काही लोक मला अंगावर शेण टाकू लागले, शिव्या शाप देऊ लागले, दगड गोट्याने मारू लागले. तरीही मी मागे सरले नाही.